नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रविवार दिनांक 11 मे रोजी आहे नृसिंह जयंती. हा दिवस संकटमोचनासाठी खूप खास मानला जातो. या दिवशी केलेले उपाय शत्रूंचा नाश, आर्थिक अडचणी, कालसर्पदोष निवारणासाठी खूप महत्त्वाचं मानलं गेलंय. कौटुंबिक सुखशांती मिळवून देण्यासाठीही हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. पण जर तुम्हाला या दिवशी अगदी काहीच जमलं नाही, तर एक गोष्ट आवर्जून करावी. ती कोणती आणि यामुळे काय फायदा होऊ शकतो, याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर नृसिंह जयंती 11 मे 2025 रोजी रविवारी साजरी केली जाणार आहे. ही जयंती वैशाख शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीस येते. चतुर्दशी तिथी 10 मे 2025 रोजी सायंकाळी 5:29 सुरू होणार आहे, तर ही तिथी 11 मे रोजी रात्री 8:01 संपणार आहे. सायंकाळी या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त 3:36 ते 6:14 असेल. मध्यान्ह संकल्पाची वेळ सकाळी 1 सकाळी 10:01 ते दुपारी 12:57 असेल आणि सोमवार दिनांक 12 मे रोजी सकाळी 5:01 नंतर उपवासाचं पारण केलं जाईल. म्हणजे ही व्रत पारणाची वेळ असेल. हिंदू शास्त्रानुसार भगवान श्रीहरी विष्णूंनी आपल्या परमभक्त प्रल्हाद यांच्या रक्षणासाठी नृसिंह अवतार धारण केला होता, हे सर्वांना माहीतच आहे. हिरण्यकशिपू नावाच्या राक्षसाला ब्रह्मदेवाचं वरदान होतं की तो ना मनुष्यानं, ना प्राण्यानं, ना दिवसा, ना रात्री, ना घरात, ना बाहेर मरेल. भगवान नृसिंहांनी संध्याकाळी चौकटीवर अर्ध सिंह अर्ध मानव रूपात त्याचा वध केला आणि प्रल्हादाचं रक्षण केलं. म्हणूनच हा दिवस अतिशय प्रभावी मानला गेलाय. मग आता या दिवशी कोणता उपाय करावा, तर उपाय नंबर 1. नृसिंह जयंतीच्या दिवशी 11 मे 2025 रोजी कधीही 5 ते 7 मिनिटं काढा आणि फक्त ओम श्री लक्ष्मी नृसिंहाय नमः या बीज मंत्राचा जप करा. किमान 11 वेळा जप केला तरी चालेल. हा मंत्र भगवान नृसिंह आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित स्वरूप मानलं जातं, जो सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करतो. या मंत्र जपासाठी कोणती वेळ योग्य आहे हा प्रश्नच आहे. म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ जागा निवडावी, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजेस्थानावर किंवा एखाद्या चांगल्या जागेवर पिवळे वस्त्र किंवा लाल वस्त्र टाकून त्यावर नृसिंहाचं चित्र किंवा मूर्ती ठेवावी. जर मूर्ती किंवा चित्र नसेल तर मनात नृसिंहाची अर्ध सिंह अर्ध मानव रूप स्मरावं. एक छोटा दिवा घ्यावा आणि अगरबत्ती लावावी आणि ओम श्री लक्ष्मी नृसिंहाय नमः या मंत्राचा जप करावा. शांतपणे डोळे बंद करून 2 ते 3 खोल श्वास घेऊन मन शांत केल्यावरच या मंत्राचा जप करावा आणि भगवान नृसिंह यांचं स्मरण करावं. त्यांचं रूप आणि माता लक्ष्मी यांच्यावर ध्यान केंद्रित करावं. जप करून झाल्यावर भगवान नृसिंह यांना हात जोडून प्रणाम करावा आणि मनातल्या मनात आपली मनोकामना सांगावी. हे नृसिंह भगवान माझ्या सर्व संकटांचं निवारण करा आणि मला सुख शांती द्या. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही जपानंतर भगवान नृसिंहांना एक फूल, त्यामध्ये कमळाचं किंवा मोगऱ्याचं फूल अर्पण करावं. थोडी खडी साखर अर्पण करावी. हे सर्व अर्पण करताना बोलावं, हे नृसिंह भगवान, हे माझे साधे अर्पण स्वीकारा आणि माझ्यावर कृपा करा. त्यानंतर प्रसाद म्हणून घरी वाटावा आणि मंदिरात दानसुद्धा करावं. हा उपाय अत्यंत खास मानला गेलाय. शिवाय हा उपाय कोणीही कधीही कुठेही करू शकतो. यासाठी विशेष सामग्री किंवा पूजेस्थानाची गरज नाही. हा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. यामुळे शत्रूचा नाश, आर्थिक स्थिरता, कोर्ट कचऱ्यांमध्ये यश, कालसर्पदोष निवारण आणि मानसिक शांती मिळते असं म्हणतात. शिवाय शास्त्रानुसार नृसिंह मंत्राचा जप
भय, संकट आणि नकारात्मक शक्तीपासून रक्षण करतो. वैज्ञानिकदृष्ट्या मंत्र जपानं मन शांत होतो, तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे निर्णय क्षमता सुधारते. मात्र मंत्र जप करताना शांत आणि स्वच्छ ठिकाण निवडावं. संध्याकाळी 4:21 ते 7:03 या शुभ मुहूर्तात हा जप करणं अधिक प्रभावी ठरू शकतं. जयंतीच्या दिवशी करायचा हा साधा आणि सोपा उपाय आहे. धन्यवाद.